नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. काल निवडणूक आयोगाच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याची घोषणा झालेली आहे. नगर परिषदा, नगरपंचायती राज्यातील 288 नगरपंचायत, नगरपरिषद यांचे अध्यक्षांची निवडणुकांमाध्यमातून होणार आहे. अर्थातच निवडणुका लागलेल्या आहेत, पण यात ही गोष्ट केंद्रित करण्यासारखी आहे की राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांनी जे रान निवडणूक आयोगाच्या विरोधात पेटवलं होतं त्याचा कुठलाही प्रभाव हा निवडणूक आयोगावर पडलेला नाही आहे. पण आता राज्यामधले हे आक्रमक झालेले नेते, आक्रमक होणारे नेते निवडणूक आयोगाच्या विरोधात आता हे काय करणार आहेत? काय ते निवडणूक प्रक्रियामध्ये भाग घेणार आहेत? काय हे महाविकास आघाडी असो, मनसे असो, निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार टाकणार आहे? आता ते करणार काय? मला तर वाटतं, सामान्य जनतेलाही वाटत असेल की यांनी सरळ सरळ या निवडणुकांवर स्थानिक स्वराज्य संस्थेचा बहिष्कार टाकावा. त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत. राज ठाकरे ज्या प्रकारे म्हणतात हिंदू मतदारांना बडवा, त्यांना फटकवा, तसंच आता त्यांनी काय करायला पाहिजे माहीत आहे? हे जे निवडणूक अधिकारी आहेत, निवडणूक कर्मचारी आहेत, जे या निवडणूक केंद्रांवर उपस्थित राहतील, त्यांना सुद्धा बडवायला पाहिजे. कारण तुमच्या मनासारखं काही होतच नाही आहे. भारतीय जनता पार्टी असो, महायुती असो, केंद्र सरकार असो, यांच्या मनानंच हे सर्व होत आहे. आणि हा सर्व या ट्रॅपमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेला ते गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सर्व निवडणुका NDA आपल्या पक्षामध्ये, महायुती आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. राजसाहेब, तुम्ही शांत बसू नका. तुम्ही आक्रमक आहात. तुम्ही घराच्या बाहेर निघा, त्या शिवतीर्थाच्या बाहेर निघा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची तोडफोड करा. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तुडवा. तोपर्यंत कदाचित हे तुमचं ऐकणार नाही. तुम्ही ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांनाच केवळ मोठमोठे आदेश देता, भोंगे बंद करा, निवडणुका घेताच कशा मी बघतो, अशा ज्या धमक्या देता तुम्ही शिवतीर्थावर बसून पत्रकार परिषदेमधून, तुम्ही ते सत्यात कधी उतरवणार आहे साहेब? तुम्ही जनतेच्या मधात कधी येणार आहे साहेब? तुम्ही तुमच्या या AC रूममधून, 5 स्टार हॉटेलमधून कधी येणार आहे साहेब? राजसाहेब, तुम्ही बाहेर या, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची तोडफोड करा. त्यांनी हा जो निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केलेली आहे, हा निवडणूक कार्यक्रम पूर्णपणे बंद करून टाका. राजसाहेब, तुमच्यात सध्या ही ताकद आहे. राजसाहेब, तुम्ही देशी नाही विदेशी पिता. तुमच्यामध्ये खूप ऊर्जा आहे राजसाहेब. राजसाहेब, हा जो निवडणुकांचा कार्यक्रम आहे, हा निवडणुकांचा कार्यक्रम बंद पाडा राजसाहेब. राजसाहेब, हा जो निवडणुकांचा कार्यक्रम आहे तो बंद पाडा राजसाहेब. नाही तर तुमचे सर्व उमेदवार पराभूत होतील राजसाहेब. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पराभूत होतील राजसाहेब. लोकशाही आता संजय राऊतच्या नंतर तुम्हालाच वाचवायची आहे राजसाहेब. राजसाहेब, हा कार्यक्रम बंद पाडा, नाही तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही राजसाहेब. ना घडका ना घाटका अशी तुमची परिस्थिती होईल राजसाहेब. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या, महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहे राजसाहेब, त्याच्यातही तुमचा दारुण पराभव होईल. हा जो कार्यक्रम जर निवडणूक आयोगाचा सफल जर झाला राजसाहेब, असं नका करू राजसाहेब. उद्धव ठाकरेला सोबत घ्या, शरद पवारांना सोबत घ्या, काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घ्या. निवडणूक आयोगाची पूर्ण दानादान करून टाका राजसाहेब. तुम्ही फक्त बोलू नका, तुम्ही फक्त आरोप करू नका, तुम्ही प्रत्यक्षात उतरा राजसाहेब. तुम्ही प्रत्यक्षात उतरा. मनसेच्या कार्यकर्त्याला खुली सूट देऊन द्या राजसाहेब. राजसाहेब, लोकशाही वाचवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? राजसाहेब लोकशाही वाचवतील? संजय राऊत यांनी जो माघार घेतलेला आहे त्याची जागा आता राजसाहेब ठाकरे घेतील. काय राजसाहेब ठाकरे आता ह्या ज्या निवडणुकांचा कार्यक्रम आहे हा बंद पाडतील का? त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि हा मेसेज राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.